नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 7 डिसेंबर 2023 वार आहे गुरुवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी मित्रांनो आपण ज्या काही आपल्या महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यामध्ये अनुच्छेद 370 आणि 35A त्याचबरोबर भौगोलिक संकेत ज्याला की आपण GI टॅग असे म्हणतो त्या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर या ठिकाणी जी आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी पहिली आपली न्यूज आहे ती अनुच्छेद 370 आणि 35A संदर्भात आहे। न्यूज अशी आहे, नेहरूंचीच घोडचूक अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप हे सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये होत असतात। या ठिकाणी विरोधक काय म्हटले, सरकार काय म्हणतं, हा जो पॉइंट आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा नाहीये, परंतु या न्यूजच्या आधारावर जो आजचा आपला प्रश्न बनतो तो प्रश्न या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि तो प्रश्न या ठिकाणी असा आहे, भारतीय संविधान अनुच्छेद 370 व 35A कोणत्या राज्याला विशेष अधिकार देत होते। म्हणजे आता हे जी कलम आहे ती सध्या लागू नाहीये। तर या ठिकाणी जे आपला पर्याय आहे तो पर्याय A सिक्कीम, पर्याय B अरुणाचल प्रदेश, पर्याय C जम्मू काश्मीर, पर्याय D लडाख। तर मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय C अनुच्छेद 370 आणि 35A हे जम्मू काश्मीर या राज्याला काही विशेष अधिकार देत होते। मग या ठिकाणी आपल्याला इन डिटेलमध्ये माहिती असणं आवश्यक आहे की कलम 370 आणि 35A हे नेमके काय आहेत त्याची या ठिकाणी आपण आता थोडक्यात चर्चा करूया। सर्वप्रथम आपण चर्चा करूया कलम 370। जम्मू आणि काश्मीरचे तत्कालीन शासक म्हणजेच महाराजा हरी सिंग यांनी इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवर स्वाक्षरी केली होती आणि या इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्यांच्या काही कंडिशन होत्या ज्या की 370 या कलमाअंतर्गत त्या ठिकाणी देण्यात आले आहेत। म्हणजेच या ठिकाणी काय तर जम्मू आणि काश्मीर हे जे राज्य आहे या राज्याला इतर राज्याच्या तुलनेत काही विशेष अधिकार द्यावेत अशा प्रकारच्या त्या अटी या ठिकाणी महाराजा हरी सिंग यांनी घातलेल्या होत्या। मग या ठिकाणी 370 हे जे कलम होते ते त्यावेळी तात्पुरते कलम म्हणून आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये ते समाविष्ट करण्यात आले होते आणि ते केव्हा समाविष्ट करण्यात आले होते तेही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। ती डेट आहे 17 ऑक्टोबर 1949 आणि या ठिकाणी 370 या कलमानुसार जम्मू आणि काश्मीर या राज्याला वेगळी राज्यघटना असेल अशा प्रकारची जी काही कंडिशन आहे ती कंडिशन त्या ठिकाणी मान्य करता आली होती। म्हणजे जे आपल्या भारताची राज्यघटना आहे जी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केली होती ती जी राज्यघटना आहे ती जम्मू आणि काश्मीर या राज्याला लागू असणार नाही। म्हणजे जम्मू आणि काश्मीर हे भारतातील एकमेव असे राज्य होते की ज्या राज्याला भारताची राज्यघटना लागू नव्हती, त्या राज्याची स्वतःची वेगळी राज्यघटना होती। हा जो विशेष अधिकार आहे तो विशेष अधिकार या ठिकाणी भारतीय राज्यघटनेतील कलम 370 अन्वये जम्मू आणि काश्मीर या राज्याला देण्यात आला होता। या ठिकाणचे नंबर 2 चे जे महत्त्वाचे कलम आहे ते आहे कलम 35A। कलम 35A नुसार जम्मू आणि काश्मीरमध्ये जे काही रहिवासी आहेत जे की कायमस्वरूपी रहिवासी आहेत यांना काही विशेष तरतुदी आणि अधिकार प्रदान करण्यात आले होते, ज्यानुसार जम्मू आणि काश्मीरमधील जी काही मालमत्ता संपादन करण्याचा अधिकार असेल किंवा सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजे सरकारी ज्या काही नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्या केवळ आणि केवळ जम्मू आणि काश्मीर या प्रदेशातील नागरिकांना दिल्या जातील। फॉर एक्झाम्पल जम्मू आणि काश्मीरमध्ये जर जमीन खरेदी करायची असेल किंवा एखादी मालमत्ता खरेदी करायची असेल तर ती खरेदी करण्याचा अधिकार त्या ठिकाणी जम्मू आणि काश्मीरमध्ये राहणारे जे काही नागरिक आहेत त्यांनाच असेल। भारतातील इतर नागरिक हे त्या ठिकाणी जमीन खरेदी करू शकत नव्हते, त्याचबरोबर त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची मालमत्ताही ते खरेदी करू शकत नव्हते। अशा प्रकारची तरतूद या ठिकाणी कलम 35A नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली होती। परंतु जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा 2019 अंतर्गत या ठिकाणी कलम 35A आणि कलम 370 रद्द करण्यात आले। म्हणजेच या ठिकाणी जी भारताची राज्यघटना आहे ती जम्मू आणि काश्मीर या राज्याला लागू असेल,
दुसरी गोष्ट म्हणजे आता भारतातील कोणतीही व्यक्ती कोणत्याही राज्यातली असू द्या, ती जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी मालमत्ता खरेदी करू शकते, जमीन खरेदी करू शकते आणि त्या ठिकाणी ते निवासी करू शकतात। अशा प्रकारच्या तरतुदी या ठिकाणी आता जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा 2019 नुसार त्या ठिकाणी लागू करण्यात आलेल्या आहेत। तर अशा प्रकारे इन डिटेलमध्ये आपण कलम 370 आणि 35A संदर्भात जे काही महत्त्वाचे फॅक्ट होते ते या ठिकाणी आपण पाहितले आहेत। पाहूया आपली आजची क्रमांक 2 ची न्यूज, जी की भौगोलिक संकेत ज्याला की आपण GI टॅग म्हणतो त्या संदर्भात आहे। न्यूज अशी आहे, राज्याला 9 भौगोलिक मानांकने। अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 2 वरती पाहायला भेटेल। या न्यूजला धरून जो आजचा आपला प्रश्न बनतो तो प्रश्न असा आहे, भौगोलिक मानांकनाचा वैधता काळ किती असतो? ज्यामध्ये पर्याय ए 5 वर्ष, पर्याय बी 10 वर्ष, पर्याय सी 15 वर्ष, पर्याय डी 20 वर्ष। तर मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पर्याय बी, भौगोलिक मानांकन ज्याला की आपण GI टॅग म्हणतो याचा वैधता काळ या ठिकाणी 10 वर्षाचा असतो आणि प्रत्येक 10 वर्षानंतर या ठिकाणी तुम्ही त्याला रिन्यूही करू शकताय। मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे की जे काही पेटंट दिलं जातं एखाद्या वस्तूचं, त्या पेटंटचा वैधता कालावधी किती वर्षाचा असतो ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे। या ठिकाणी थोडक्यात आपण चर्चा करूया GI टॅग संदर्भात। सर्वात महत्त्वाचा जो आपला पहिला पॉइंट आहे तो म्हणजे GI टॅगची नोंदणी कोण करू शकतं? तर त्यामध्ये एखादी व्यक्ती ही GI टॅगसाठी नोंदणी करू शकते, एखादा जो उत्पादक आहे तोही करू शकतो, किंवा एखादी संस्था किंवा एखादी संघटना जी की कायद्याद्वारे स्थापन करण्यात आली आहे ते काय करू शकतात? GI टॅगसाठी नोंदणी करू शकतात, GI टॅगसाठी ते रजिस्ट्रेशन करू शकतात। त्यानंतर जो काही GI टॅगचा नोंदणी कालावधी असतो तो किती वर्षासाठी वैध असतो असा जर प्रश्न आला तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे 10 वर्षासाठी हा जो कालावधी आहे तो वैध असतो आणि प्रत्येक 10 वर्षानंतर त्याचे नूतनीकरण म्हणजे त्याला तुम्ही रिन्यूही करू शकताय। या ठिकाणी भौगोलिक संकेत ज्याला की आपण GI टॅग असे म्हणतो त्या संदर्भात जो काही कायदा आहे त्या कायद्याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। कायदा असा आहे, भौगोलिक संकेत नोंदणी आणि संरक्षण कायदा 1999 हा कायदा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे आणि हा जो कायदा आहे तो सप्टेंबर 2003 पासून लागू करण्यात आला आहे। आणि भारतातील पहिले उत्पादन कोणते की ज्याला GI टॅग देण्यात आला तर ते उत्पादन आहे दार्जिलिंग चहा, ज्याला की 2004-5 मध्ये GI टॅग देण्यात आला। आपल्या राज्यामध्ये ज्या काही 9 उत्पादनांना भौगोलिक मानांकन देण्यात आले आहे त्यामधील महत्त्वपूर्ण 6 उत्पादनांची या ठिकाणी आता आपण चर्चा करूया। या ठिकाणी नंबर 1 ला कास्ती कोथिंबीर, जिचे की उत्पादन लातूर जिल्ह्यामधील औसा तालुका या ठिकाणी कास्ती या भागामध्ये घेतले जातं। या कोथिंबीरीची विशेषता म्हणजे या कोथिंबीरीला एक विशेष प्रकारचा वेगळा सुगंध आहे, जसा की बासमती तांदळाला असतो अगदी तशा प्रकारचा वेगळा एक विशिष्ट सुगंध या ठिकाणी या कोथिंबीरीला असल्यामुळे या उत्पादनाला या ठिकाणी GI टॅग देण्यात आला आहे। नंबर 2 आहे बोरसुरी डाळ। निलंगणा तालुक्यातील बोरसुरी या गावामध्ये ही डाळ प्रामुख्याने प्रसिद्ध आहे। विशेष करून जे काही बोरसुरी वरण आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। या वरणामध्ये वापरला जाणारा एक प्रकार जो काही मसाला आहे त्या मसाल्यामुळे या ठिकाणी या बोरसुरी डाळीला या ठिकाणी GI टॅग देण्यात आला आहे। नंबर 3 वर आहे पानचिंचोली चिंच। पानचिंचोली गावामध्ये प्रसिद्ध असणारी जी काही चिंच आहे जिचा की आकार 6 ते 8 इंच पर्यंत आहे त्या चिंचेला या ठिकाणी GI टॅग देण्यात आला आहे। नंबर 4 वर कुंथलगिरीचा खवा। धाराशिव जिल्ह्यामधील जो काही भूम तालुका आहे तो दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। मग या ठिकाणी निर्माण होणारा जो काही कुंथलगिरीचा खवा आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। या ठिकाणच्या खव्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारची मागणी असलेली आपल्याला दिसते। नंबर 3 वर आहे तुळजापूरची कवडी। तुळजापूरला येणारे जे काही भाविक आहेत ते मोठ्या प्रमाणावर कवड्याच्या माळा घालत असतात आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा त्यांच्या गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा घालत असतात आणि या ज्या कवड्याच्या माळा आहेत त्या विशिष्ट प्रकारे तुळजापूर या ठिकाणी निर्माण केल्या जातात आणि त्यांची एक विशेषता आहे, यामुळेच या कवड्यांच्या माळाला या ठिकाणी GI टॅग देऊन प्रोत्साहित करण्यात आलेले आहे। आणि नंबर 6 वर शेवटी आहे जालन्याची ज्वारी, जी की
तिच्यात असणारा जो काही टणकपणा आहे त्यामुळे प्रसिद्ध आहे। हा जो या ज्वारीचा टणकपणा आहे त्यामुळे पक्षी सहजासहजी ही ज्वारी फोडू शकत नाहीत, म्हणजेच या ठिकाणी या ज्वारीवर होणारा जो काही पक्ष्याचा हल्ला आहे तो कमी प्रमाणात असतो। यामुळे या ज्वारीला या ठिकाणी भौगोलिक मानांकन किंवा जीआय टॅग देण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण 6 जीआय टॅग जे अलीकडेच महाराष्ट्रातील उत्पादनाला देण्यात आले आहेत त्यांची या ठिकाणी आपण चर्चा केली आहे। मित्रांनो, या ठिकाणी जे काही 7 डिसेंबरचं आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देण्यात आली आहे, त्या ठिकाणी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकताय। आणि त्याचबरोबर या ठिकाणी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत शेअर करायलाही विसरू नका। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।